माननीय श्री रमेश मंगळ बजागे यांचा व्यासपीठावर अरुण बजागे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे। खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आवर्जून संपूर्ण 4 दिवस ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आयोजकांना खूप चांगलं सहकार्य त्यांनी दिलेलं आहे। थँक्यू सो मच। त्यानंतर राकेश दिगाडकर यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर उपस्थित गणेश बजागे यांना सन्मानित करायचे आहे। गणेशजी बजागे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे। ओके, पंचांच्या भूमिकेत आहेत, त्यांचा सन्मान आपण नंतर घेऊया। किरवलीचे माजी उपसरपंच दशरथ बजागे साहेब व्यासपीठावर आहेत, त्यांचा आपण सन्मान घेऊया। मी विनंती करतोय गणेश काळूराम बजागे यांना आपल्या शुभ हस्ते आपण दशरथजी बजागे यांना सन्मानित करायचं आहे। सेमीफायनल मॅचला मात्र सुरुवात होते। पहिला बॉल फुल टॉस अक्षय पाटील साठी, सुरेख फटका, बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि व्यासपीठावर आपण सन्मान पाहतोय स्क्रीनवर माननीय श्री दशरथ बजागे साहेबांचा। अक्षय पाटील आणि आतिश पाटील हे 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सामना प्रत्येकी 3 षटकांचा करण्यात आलेला आहे कारण वेळ कमी आहे, त्यामुळेच रणनीतीमध्ये ओपनिंग पेअर मध्ये देखील आपल्याला चेंजेस पाहायला मिळत आहेत। दरम्यान व्यासपीठावर शुभागमन होत आहे ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॅशिंग पर्सनॅलिटी सन्माननीय मदन दत्तू जाधव अर्थात एमडी साहेबांचं, त्याचबरोबर या स्पर्धेचे ट्रॉफी स्पॉन्सर किरवलीचे प्रसिद्ध उद्योजक साई शेठ बजागे यांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत पडकेगावचे उद्योजक सन्माननीय प्रसन्नाजी भोईर यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि इथे मात्र सुरुवात केली आहे चौकार आणि अक्षय पाटीलने। जोरदार अपील पाहायला मिळते लेग बिफोरच्या रूपाने, परंतु नक्कीच कुठेतरी पंचांचा मात्र लेग बायचा इशारा, गोलंदाज कुठे डेंजर झोन कडे मात्र आला आणि त्याच कारणे मात्र ही अपील पंचांनी मात्र फेटाळली। काही जोरदार अपील पाहायला मिळते, पूर्णपणे कॉन्फिडन्स होता गोलंदाज सागर। निश्चितच डेंजर एरियामध्ये गोलंदाज आला, राऊंड द विकेटचा मारा करतोय, चेंडू टाकल्यानंतर मात्र फॉलो थ्रू मध्ये तो थोडासा आपल्या डावीकडे गेला आणि बरोबर पंचांच्या तो मध्ये आला होता, त्यामुळेच पंचांना नेटचं जे दृश्य होतं ते दिसलं नाही आणि त्यामुळेच जो रिझल्ट आहे आपण पाहतो, जो निर्णय आहे तो फलंदाजाच्या बाजूने लागलाय। तर गोलंदाजांनी या गोष्टीचं भान ठेवलंच पाहिजे। बऱ्याचदा या स्पर्धेमध्ये गोलंदाजांना पंचांनी वॉर्न देखील केलेलं आहे की आपण अशा प्रकारे मध्ये येऊ नका। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1-2 वॉर्निंग्स असतात, त्यानंतर गोलंदाजाला गोलंदाजीसाठी मॅच मध्ये बंदी असते। लोअर फुल टॉस लॉफ्ट केलाय, बॉल जातो वॅडिश लॉंगॉनला, लॉंगॉनचा खेळाडू आपल्या उजवीकडे गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एक धाव या बॉलवर कंप्लीट केली जाते आतिश पाटीलच्या माध्यमातून। आतिशनं स्वतःचं अकाउंट ओपन केले, संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिन बाद 6। आई गावदेवी सापे संघ माऊली स्पोर्ट्स आमणी संघाच्या विरोधात या सेमीफायनल मॅच मध्ये टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय। दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आमनेगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अनिलजी फुलोरे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यानंतर आमनेपाडा गावचे सन्माननीय बाळरामजी भोईर यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या व्यासपीठावर तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। पहिला सेमीफायनलचा सामना आमने विरुद्ध सापे असा हा रंगतो। या इथे मात्र ऑन साइडला पिकअप केलाय, काय जबरदस्त हिटिंग आहे, म्हणूनच या मित्रांनो फलंदाजाला म्हटलं जातं सिक्सर किंग ऑफ सापे षटकार। संपूर्ण स्पर्धेमध्ये या दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे। हा सामना सुरू होण्यापूर्वी क्वार्टर फायनल पर्यंत आपण दोघांच्या कामगिरीचा जर विचार केला तर खूपच दमदार कामगिरी पाहायला मिळालेली आहे आणि सेमीफायनल मॅच मध्ये देखील निराश केलेलं नाही। आतापर्यंत चांगली सुरुवात, आतिशचा आपण विचार केला तर एकूण 85 धावा त्याच्या नावावर या सामन्यापूर्वी होत्या आणि गोलंदाजी देखील उत्कृष्ट केली होती। 37 धावा देऊन त्याने 4 गडी तब्बल बाद केलेले आहेत। दुसरीकडे अक्षय आहे ज्याच्या बॅटमधून 54 धावा आपण याआधी पाहिलेल्या आहेत। 31 धावा त्याने खर्च करून 7 गडी देखील बाद केलेले आहेत, म्हणजेच अष्टपैलू कामगिरी। परंतु त्यांच्या समोर कोण आहे, सागर फुलोरे, त्याने देखील अष्टपैलूत्व सिद्ध केलंय या सामन्यापूर्वी। एकूण 66 धावा या स्पर्धेमध्ये जोडलेल्या आहेत बॅटनं आणि गोलंदाजीचा विचार केला तर इकॉनॉमिकल गोलंदाजी केली। 3 सामन्यामध्ये फक्त 21 धावा 3 षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत आणि 3 गडी बाद केलेत, परंतु महत्वाच्या क्षणी कुठेतरी सागरचा खरपूस समाचार घेतला जात आहे अक्षय पाटीलच्या माध्यमातून। म्हणजे एक चांगला बॅटल इथे मात्र जे पाहायला म्हणजे जे खेळाडूने या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आहे त्याच खेळाडूमध्ये आता मात्र नक्की जी लढत आपल्याला पाहायला मिळते। तर खूपच मोठी मॅच आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी, कारण दोन्ही संघामध्ये पाहिले तर उत्कृष्ट खेळाडू आहेत, नामांकित खेळाडू आहेत। इथे मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे, प्लेगचा फरक आहे, क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये आहेत, परंतु चेंडू निघून जाईल, अगदी तोलून मापून मारला। षटकारांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे। हार्ड हिटर सिक्सर किंग ऑफ सापे अक्षय पाटीलनं काय जबरदस्त टायमिंग साधतोय।
मनगटी प्रहार केला यावेळेस. बॉल कमजोर होता निश्चितच, मात्र तरी देखील तो चेंडू देखील तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर मारावा लागतोय. जबरदस्त बॅटिंग, फिल्डरने प्रयत्न केला पोहोचण्यासाठी मिड विकेटच्या दिशेनं, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर बॉल. आणि अगदी जसं तुम्ही उल्लेख केला की तोलून मापून मारलेला हा षटकार होता, कॅल्क्युलेटेड 6. आणि नक्कीच सापेस संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही सिक्सर हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर एन्जॉय ग्रुप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. अजून एक पारितोषिक आहे, परंतु या चेंडूच्या नंतर मी अनाऊन्स करेल. सिक्सर हॅट्रिक होता फलंदाज, परंतु चेंडू हवेत आहे, कव्हरच्या कडे मात्र चेंडू निघून जाईल. आणि मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त केला आहे सागरने. आणि मात्र पहिला झटका लागतोय आईगाव दुबी सापेस संघाला अक्षय पाटीलच्या रूपाने. एक अनाऊन्स आहे, जो चालू सामना आहे त्या चालू सामन्यामध्ये सापेस संघ विजयी होईल किंवा आमने संघ विजयी होईल. जो संघ विजयी होईल त्या संघासाठी या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मदन शेट जाधव यांच्याकडनं कॅश प्राइज 2000 रुपये दिले जाणार आहेत. क्या बात आहे. पहा, अध्यक्ष साहेब प्रोत्साहन वाढवत आहेत दोन्ही संघांचं. असं नाही की एकाच संघाला त्यांनी पारितोषिक लावलंय, दोन्ही संघांसाठी पारितोषिक लावलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही संघ आपलेच आहेत आणि या असोसिएशन मध्ये खेळणारे सर्व संघ आपलेच आहेत, म्हणजे सर्व धर्म समभाव. निश्चितच जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत अध्यक्ष साहेबांसाठी. 18 धावा धावफलकावर, एक गडी बाद झालाय. चांगली बॅटिंग करत होता अक्षय, मात्र कमबॅक सरते शेवटी गोलंदाजाने करून दाखवलं. खोलवर टप्प्याचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला आणि ऑफसाईडला खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. कव्हरच्या दिशेने एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. फ्लाइंग स्टार्ट करून दिल्यानंतर बाद झालेला आहे अक्षय. 16 धावांचं योगदान दिलं, एक चौकार लगावला आणि 2 षटकार ठोकले. नवीन बॅट्समन भगवान जाधव मैदानाच्या आतमध्ये, आणि भगवानने देखील ही स्पर्धा गाजवलेली आहे. गोलंदाजी फार छान केली आहे आणि काही उपयुक्त इनिंग्स देखील त्याने खेळलेले आहेत. आणि अजून एक पारितोषिक अजय आलेला आहे. सुरेन दलवीने जर एखादा झेल टिपला तर तब्बल 2900 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि ही प्राइज कुठल्या गोष्टीची आहे ती ठाऊक आहे सुरेनला, म्हणण्याची काही गरज नाही. परंतु एक झेल टिपा तब्बल तुम्हाला या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जाईल. तर काय पैशांचा वर्षा इथे मात्र पाहायला शेअर मार्केट गरम झालेला आहे. निश्चितच. ओहो, हा बॉल अतिशय वेगानं निघून गेलाय, मात्र दिशा थोडीशी भरकटली गेली आहे. वाईटचा इशारा करतायत पंच विक्रम नाईक. डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर बॉल निघून गेला. किरणनं नवीन षटकाला सुरुवात केली आहे. किरणची कामगिरी देखील चांगली राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. अगदी दोन्ही संघांनी सांघिक खेळ दाखवलेला आहे. सांघिक कामगिरीच्या बळावरच इथपर्यंत या दोन्ही संघांनी मजल मारलेली आहे. सेमीफायनल मॅच खेळतायत आणि खूप मोठी उपलब्धी आहे दोन्ही संघांसाठी. धावसंख्या झाली आहे 1/19. तर नक्कीच अजून एक पारितोषिक आलेलं आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जर एखाद्या प्रेक्षकाने जर सीमेरेषे पलीकडे झेल टिपला तर अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. तर पहा मित्रांनो, सायंकाळचं सत्र आहे, तुम्ही नक्कीच हा प्रयत्न करा. परंतु या ठिकाणी पहा काय खूपच छान चेंडूची लेंथ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि आयोगाच्या वतीने सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे एका झेलसाठी प्रेक्षकांसाठी. हा क्या बात आहे. प्रेक्षकांची तर दिवाळीच असणार आहे. एक झेल घ्या आणि तब्बल 600 रुपये कमवा. एक चांगला बॉल, वाईट चेंडू नंतर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने. प्रत्येकी 3 षटकांची ही सेमीफायनल लढत आपल्याला पाहायला मिळते. किरण दळवी गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. ऑन साईडला 5 खेळाडू आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला फटका आहे. फ्लिक केलाय, बॉल जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. दुसरी धाव निश्चितच मिळेल कारण फिल्डर थोडा दूर होता. चांगलं क्रिकेट, एक चांगला बॉल होता, त्याच्यावर चांगला फटका मारला भगवानने. 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय भगवान जाधव. संघाची धावसंख्या आता मात्र 21 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. मागची मॅच हाय स्कोरिंग पाहायला मिळाली आणि ही मॅच देखील तशाच प्रकारची असेल असं सध्या तरी चित्र आपल्याला दिसतंय. हो नक्कीच. परंतु नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरमध्ये किरणने कुठेतरी धावांवर अजय लगाम लावलेला आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये सागरने तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये आता मात्र 2 लिगल चेंडू आपण पाहिले, 3 धावा खर्च करतोय. म्हणजे कुठेतरी कंट्रोलफुल षटक आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी पहा सरळ बॅटिंग लॉफ करायचं होतं, परंतु मात्र चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाही. कुठेतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये चूक झाली आहे असंच मी म्हणू शकेन. कारण भगवानच्या जागेवर तुम्ही जर अजूनही एखादा फलंदाज प्रमोट केला, निखिल होता तुमच्याकडे, पण अरबाज सुद्धा होता की हिटिंग, परंतु या ठिकाणी मात्र भगवान जो विश्वास टाकला आहे तो मात्र कुठेतरी आता मात्र चुकीचं ठरतोय सापेस संघासाठी. निश्चितच मला असं वाटतं की निखिल खूप चांगल्या फॉर्म मध्ये होता. काल विकी स्पोर्ट्स कुकसे संघाविरुद्ध देखील त्याने चांगली फलंदाजी केली होती आणि कालच्या 4ही सामन्यांमध्ये निखिल सलामीला आला होता. परंतु आज कुठेतरी रणनीतीमध्ये बदल करण्यात आला. ठीक आहे, सलामीला त्याला पाठवण्यात आलं नाही, परंतु अपेक्षा होती की कदाचित 1 डाऊनला येईल, परंतु ते देखील पाहायला मिळत नाही.
ऑन द राईज लॉफ्ट केला, यावेळेस जबरदस्त संपर्क, अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर चेंडू येतोय, 6 धावांसाठी षटकार. म्हणजे आपण वारंवार अजय भगवानच्या बद्दल बोलत होतो, तेच मात्र त्याच्या कानापर्यंत आवाज गेला असावा आणि त्याचप्रमाणे रागाने फटका खेळला आणि काय जबरदस्त एक्झिक्यूट केला, षटकार इथे मात्र प्राप्त केला आहे. जणू काही आमचा कॅमेरामॅन मात्र तिथे वाचलेले आहेत, राज बारशी होते. काळजी घ्या मित्रांनो. नाही, खरं तर आपण अॅनालाइज करतो ज्या पद्धतीने भगवानने 2 डॉट चेंडू खेळून काढले होते, त्यामुळेच आपली चर्चा चालू होती की भगवानपेक्षा कुठेतरी जास्त फॉर्म मध्ये निखिल दिसला या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल आपली चर्चा चालू होती. आपलं असं म्हणणं नव्हतं की भगवानमध्ये क्षमता नाहीये, क्षमता त्याच्यामध्ये भरपूर आहे, ठासून ठासून भरलेली आहे, त्याने ते दाखवलंय. अफलातून हा फटका थ्रू द लाईन लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि त्या चर्चेला कुठे उधाण आता मात्र लागलेली आहे, उधाण आलेली आहे. काय जबरदस्त फटका पाहिला आपण भगवानच्या माध्यमातून. किरण पुन्हा एकदा राईट आर्म विकेट, यावेळेस ऑफ साइडला लॉफ्ट केला आहे, मिस टाइम फटका आहे, परंतु इनफिल्डच्या वरून बॉल निघून जातोय नो मॅन्स लँड मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. फिल्डर दिनेश येतोय चेंडूवर, तोपर्यंत मात्र अगदी सहज 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतो की 29 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 3 षटकांमध्ये 40+ जर धावसंख्या धावफलकावर लागली तर मात्र निश्चितच एक मानसिक दडपण असणार आहे आमने संघाच्या फलंदाजांवर. तोच प्रयत्न इथून मात्र केला जाईल, कारण अतिश पाटील अजूनही मात्र खेळपट्टीवर सज्ज आहे. भगवान आता मात्र चांगल्या लाईव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. किरण पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने इथे मात्र पहा स्विंग अँड मिस, शेवटची चेंडू मात्र ठिकाणी एक धाव मात्र जोडली नाही. दरम्यान सापेस संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि सापे गावावरणाच विलास बजागे याचकडे मात्र सापेस संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. एकूण धावसंख्या जर आपण पाहिले तर 1 गडी बाद 29 धावा. त्याला नाणेफेकीसाठी यायचं आहे दुसऱ्या सेमी फायनल साठी. जय बजरंग स्पोर्ट भावाले ए विरुद्ध आई गावदेवी बापगाव. दोन्ही कॅप्टन संघाचे कॅप्टनला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या. भावाळे संघाचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे या स्पर्धेमध्ये देखील, आणि या हंगामामध्ये आपण पाहतो की 4थ्यांदा सेमीफायनल ची फेरी गाठलेली आहे भावाळे संघाने. या मैदानावर सलग 2ऱ्यांदा आपण भावाळे संघाला सेमीफायनल मॅच मध्ये पाहणार आहोत. जे सावरदेव चषकामध्ये देखील सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती भावाळे संघाने, मात्र सेमीफायनल मॅच मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. खरोखर या सत्रामध्ये भावाले संघ सुद्धा पाहिले तर खूपच छान कामगिरी करतोय आणि माऊली आमने संघ सुद्धा आपण विसरून चालला नाही. प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ सुद्धा खूपच छान कामगिरी करतोय. एका स्पर्धेत त्यांनी नक्कीच उपविजेता जे पारितोषिक पटकावलं आणि एका स्पर्धेला सुद्धा मग त्यांनी जिंकलेले आहे. म्हणजे नक्कीच कॉन्फिडन्स भरलेला आहे या संघाचं. आणि मग या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त कामगिरी पाहिला, म्हणजे पूर्ण दिवस पाहिलं तर पहिला दिवस जो होता स्पर्धेचा गाजवला या संघाने. साधारणतः 15 वर्षापूर्वीचं क्रिकेट आपण या मैदानावरचं पाहिलं तर हे ग्राउंड कोणासाठी लकी होतं, तर हे ग्राउंड लकी होतं धामणगाव टीमसाठी, पीसी टीमसाठी, जानवल टीमसाठी. ह्या 3 संघांचा जास्तीत जास्त दबदबा पाहायला मिळायचा. मात्र या हंगामामध्ये आपण पाहतोय की माऊली स्पोर्ट्स आमणे आणि भावाळे हे 2 संघ हे मैदान गाजवत आहेत. हो खरोखर. आणि मात्र ही स्पर्धा मात्र एक गाजवेल का पाहूया की पलटवार करेल आई गावदेवी सापे संघ या महत्वाच्या मॅच मध्ये आमने संघावर. काय फटका पाहायला मिळतोय आकाश. अप्रतिम फटका, स्लॉक स्वीपचा वापर केलाय. बॅटच्या अगदी रडार मध्ये बॉल होता आणि त्याला पाठवून दिले डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. जसा चेंडू बॅटवर आला होता तशी त्याच्यावर छाप पडली होती 6 धावांची. मागच्या षटकामध्ये स्ट्राईक मिळालीच नाही आतिश पाटीलला, मात्र जशी स्ट्राईक मिळाली तसा अतिशय फटका त्याने खेळलाय आणि आतापर्यंत फक्त 2च चेंडूंचा सामना केलाय. सलामीवीर आहे, 7 धावांचं योगदान दिलंय. पहिला षटकार आलाय आतिश पाटीलच्या बॅटमधून. काय फॉर्म मध्ये आहे हा फलंदाज. आतापर्यंत पाहिलं तर 90 पेक्षा अधिक धावा या फलंदाजाने ठोकलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय अमनेगावचे उद्योजक मनोहरजी केणे आणि योगेशजी केणे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आता मात्र फिल्डिंग मध्ये थोडासा बदल, सिली पॉइंटला फिल्डर आणलाय माऊली स्पोर्ट्स आमने टीमच्या कॅप्टनने. ऋषीचा पुढचा बॉल. ओ यावेळेस मात्र मिस टाइम फटका आहे. स्वतः गोलंदाजाने कॉल दिलाय की माझा झेल आहे आणि झेल घेतलाय. गुड कॅच, कॉटन बोल्ट, फलंदाज बाद आतिश पाटील. खरोखर जो एक शेवटचं षटक सुरू आहे असं वाटलं की प्रत्येक चेंडूवर आतिश पाटील मोठे फरके केलेला पडतो. या ठिकाणी कुठेतरी चुकीचा शॉट शिल्लक पाहिला, चेंडू बराच हवेत गेला आणि मात्र सेफ हँड इथे मात्र आपल्याला ऋषिकेशचे पाहायला मिळाले. आणि आता मात्र ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय निखिल पाटील. सापे संघाला लागणारा हा दुसरा झटका. आतिश पाटील बाद होण्यापूर्वी फक्त 7 धावाचं योगदान दिलं, 3 चेंडूला सामोरा गेला आणि सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 35 धावा.
या मॅचचं पहिलं षटक सागरने हाताळलं होतं, 17 धावा खर्च केल्या. मात्र शेवटच्या बॉलवर त्याने खूप मोठी विकेट मिळवली अक्षय पाटीलची. अक्षयनं 16 धावांचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी. त्यानंतर दुसरं षटक किरण दळवीचं पाहायला मिळालं, चांगलं षटक होतं. 11 धावा त्याने खर्च केल्या. 3 षटकांच्या सामन्यामध्ये एखादा गोलंदाज 10-12 धावा खर्च करत असेल तर जास्त म्हणता येणार नाहीत. सागरचं षटक मात्र मागडं पाहायला मिळालं आणि ऋषीनं कमबॅक करून दाखवलंय. षटकार आल्यानंतर लगेच विकेट प्राप्त केली आहे. चेंडूची लांबी थोडीशी कमी केली आणि त्यामुळेच पुन्हा एकदा स्लॉक स्वीप लगवण्याचा जो प्रयत्न होता फलंदाज आतिश पाटीलचा तो फसलाय. निखिल आलाय, नॉन स्ट्रायकर एंडला आहे. भगवानकडे स्ट्राईक असेल. शेवटची 4 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख बॉल, जबरदस्त यॉर्कर, पूर्णपणे चकवलाय फलंदाजाला. उजव्या यष्टीच्या बाहेर. अँगलचा देखील चांगला वापर सातत्याने करताना दिसलाय या सीझन मध्ये गोलंदाज ऋषी. नक्कीच पायांची हालचाल सुद्धा मात्र फलंदाजाला करून दिली. एवढा भन्नाट वेग होता आणि काय लेंथ इथे मात्र पाहायला मिळते. खूपच छान चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि मात्र फलंदाज पूर्णपणे या ठिकाणी बीट झालाय. डॉट चेंडू आलाय, हे फार महत्वाचं आहे आमने संघासाठी, कारण धावा अतिशय वेगाने आल्या होत्या पहिल्या 2 षटकांचा आपण जर विचार केला तर. या ठिकाणी फुलटा चेंडू आहे ऑन साईडला. मिस टाइम पटका परंतु गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका बाउन्सने मात्र चेंडू निघून जाईल वाईट पलीकडे 4 धावांसाठी. परफेक्ट टायमिंग जुळलं नव्हतं, परंतु प्लेसमेंट महत्वाचं होतं या फटक्यामध्ये आणि प्लेसमेंट छान पाहायला मिळालं. 2 खेळाडूंच्या मधून अगदी बॉल निघून गेलाय. पाहू शकाल तुम्ही, मॅचच्या मधोमध बॉल घेता आला नव्हता. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्यातून हा चौकार भगवान जाधवच्या बॅटमधून. खूप छान क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या मॅच पासून खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिक देखील अतिशय आनंदात दिसत आहेत, कारण चांगल्या मॅचेस त्यांना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली 39, 39 धावा धावफलकावर. नक्कीच आज वर्किंग डे आहे तर सुद्धा आपण जर पाहिली तर काय अधिक संख्येने इथे मात्र क्रीडा रसिक उपस्थित झालेले आहेत. म्हणजे किती क्रिकेटचा वेळ आहे हे आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. या चांगला फटका पाहतोय आपण ऑन ड्राईव्ह चेंडू जातो या लॉंगरकडे. थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि मात्र चुकीला माफी नाही. फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. थोडस खंबलिंग झाली आणि मात्र ज्या ठिकाणी एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या. म्हणजे ज्यावेळी तुम्ही क्वार्टर फायनल असेल, सेमी फायनल असेल किंवा मेगा फायनल असेल, एक धाव फार इम्पॉर्टंट असते. ज्यावेळी तुम्हाला त्या धावांचा पाठलाग करायचा असतो त्यावेळी मात्र तुम्ही जेवढ्या धावा खर्च करता त्या धावा तुम्हाला मात्र जोडाव्या लागतात. काल आपण पाहिलं होतं की भगवान थोडासा इंजर्ड देखील झाला होता, त्यानंतर देखील त्याने गोलंदाजी देखील केली आणि आता पण पहा किती चांगली फिटनेस आहे त्याची. 15 ते 16 वर्ष झाले मी पाहतोय की भगवान क्रिकेट खेळतोय, मात्र अजूनही छान फिटनेस त्याने मेंटेन केलेली आहे. या इनिंग्स मधील शेवटचा बॉल, यावेळेस लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर चेंडूच्या खाली डीप मिड विकेटला सहज सोपा झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद भगवान जाधव. आई गावदेवी सापे संघाचा डाव समाप्त झाला या सेमीफायनल मॅच मध्ये. चांगली धावसंख्या मात्र त्यांनी उभी केलेली आहे. 3 षटकांमध्ये 3 बाद 41 आणि फायनल मध्ये पोहोचण्यासाठी माऊली स्पोर्ट्स आमने टीम समोर 42 धावांचं टार्गेट. प्रति षटक 14च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. नक्कीच आपण झेल पाहू शकता. अगदी खूपच छान झेल समाप्त केला आहे. अरुण चोरगे होते त्या ठिकाणी आणि या धावांचा पाहूया कशा रीतीने मात्र पाठलाग होईल. तत्पूर्वी आपण दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याच्या नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. आई गावदेवी बाबगाव संघाचा कॅप्टन आणि जय बजरंग स्पोर्ट भावाली या संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. तर नक्कीच ही नाणेफेकी करण्यासाठी यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत त्या भव्य ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. किरोली गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय साई शेठ पजागे यांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. तर नक्कीच आपण नाणेफेकी करत आहोत. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना प्रति 3 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी भावाले विरुद्ध बाबगाव असा हा सामना असणार आहे. तर पाहूया कोणाच्या बाजूने मात्र लक फॅक्टर आहे. अर्थात नाणेफेकीची बाजू गेलेली आहे बाबगाव संघाच्या बाजूने आणि डिसिजन कळवायचा आहे गोलंदाजी. ओके, तर बाबगाव संघाचे सर्व सन्माननीय यशवंतजी रणवी साहेबांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय.
आमनेगावचे समाजसेवक सर्वणे भारतजी केणे यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण सुद्धा येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी जय मल्हार स्पोर्ट किरवली संघाच्या वतीने जय हनुमान चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर आपण जात आहोत व्यासपीठाकडे कारण उपस्थित मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. किरोली गावचे सन्माननीय भरतजी बजागे इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. तर मी विनंती करेन सन्माननीय गणेश बजागे यांना की तुमच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करणार आहात. आमनेगावचे सन्माननीय भारतजी केणे यांचं इथे मात्र शुभ आगमन होत आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि मात्र व्यासपीठावर आपण सन्मान करत आहोत. चलते फिर से खेल की तरफ. सलामी बल्लेबाज सत्यम दड़वी और अरुण चोरगे. पहली गेंद लेकर निखिल. पहली गेंद अक्रॉस द लाइन खेला है. बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ गेंद को खेलते हुए एक रन पूरा किया है सत्यम दड़वी ने. सत्यम ने भी अच्छा फॉर्म दिखाया है इस सीजन में. खासतौर पर इस मैदान पर सत्यम कुछ अलग ही मूड में नजर आते हैं. कदमों का अच्छा इस्तेमाल करते हैं. जब पूरे लय में होते हैं तो बहुत ही आकर्षक स्ट्रोक्स उनके बल्ले से निकलते हैं. और अरुण चोरगे के लिए भी ये मैदान बहुत ही भाग्यशाली कहा जा सकता है. जैसा सौरीदेव ट्रॉफी में 103 रन कुल मिलाकर बनाए थे उन्होंने और इस टूर्नामेंट में भी अच्छी बल्लेबाजी की है. सागर फुलोरे ने भी अच्छा प्रदर्शन किया है इस मैदान पर. लोअर फुल टॉस हवा में उछाल दिया है. भगवान वहां पर मौजूद है लेकिन उनके सिर के ऊपर से गेंद मैदान के बाहर. 6 रन. खराब लेंथ पडली. आपण फुलटॉस चेंडू होता आणि मात्र चांगला समाचार पाहायला बोलतोय. क्षेत्ररक्षक भगवानने मात्र या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. पृथ्वीच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता आणि त्याच कारणाने मात्र हा चेंडू सीमारेषा मात्र क्लिअर करू शकला. तर षटकाराने आगाज केला आहे फलंदाज अरुणने. व्यक्तिगत षटकाराने खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या पुढे जाईल बिनगडी बाद 7 धावा. पैकेट छोटा है लेकिन धमाका बड़ा करता है अरुण चोरगे. शुरुआत बढ़िया की है. इस बार ऑफ साइड में कट कर दिया है. एक और दर्शनीय स्ट्रोक. पॉइंट को क्लियर किया है. फील्डर पीछा कर रहे और गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर. 4 रन. खूपच छान फलंदाजी कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकार ऑन साइडला होता आणि मात्र हा चौकार जर पाहिलं तर अगदी इनफिल्डच्या डोक्यावर पाहतोय आपण डीप पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाने मात्र पाठला केला होता. चांगली रेसला चालू होती परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडूचा विजय होता पाहायला बोलतोय. चौकार प्राप्त केला. धावसंख्या आता मात्र डबल फिगर्स मध्ये मात्र पोहोचतोय. एक बिनबाद 11 धावा. थोडस सुरुवात जर पाहिली तर खूपच छान सुरुवात पाहतोय आपण आमने संघाची आणि निखिलचं षटक थोडस मागणं पाहायला बोलतोय कारण निखिल एक विकेट टेकिंग गोलंदाज आहे. विकेट्स घेण्यात मात्र नक्कीच इम्पॉर्टंट असणार आहे सापेस संघाला. आता मात्र हा फटका दुरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूची लेंथ पाहिली तर उजवी इष्टीच्या बाहेर पाहायला बोलतोय. पंतांचा वाईटचा इशारा. कहीं ना कहीं दबाव रहेगा गेंदबाज पर. हालांकि निखिल जैसे आपने कहा कि विकेट टेकिंग ऑप्शन है लेकिन उन पर हल्ला बोल दिया गया है अरुण चोरगे द्वारा. शॉर्ट ऑफ लेन पुल कर दिया है. इस बार कैच का क्या मौका बनेगा. फील्डर बहुत दूर नजर आ रहे हैं. हालांकि मिस टाइम स्ट्रोक था. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ बढ़िया फील्डिंग देखने को मिली लेकिन तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय था अरुण के पास. अरुण पहुंचे 12 पर. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन बिना किसी नुकसान के. और यही आस्किंग रेट भी है. हर ओवर में 14 के हिसाब से आपको जाना है लेकिन क्रिकेट का खेल ऐसा है कि जरूरी नहीं कि सिर्फ 14 ही रन बनाए जाए. आप ज्यादा भी बना सकते हो. परंतु जे सरासरी होती त्या मात्र सरासरीपर्यंत नक्कीचा संघ पोहोचलाय. ही एक चांगली बाब आहे कारण कुठेही न डगमगता स्थिरपणाने मात्र फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. आणि इथे मात्र पहा अरुणचा काय क्लास आहे. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका पाहायला मिळाला परंतु चेंडू कुठेतरी जाऊन मात्र या ठिकाणी थांबतोय कारण आउटफील्ड त्या ठिकाणी मात्र थोडीशी स्लो आहे परंतु पहा डायरेक्ट हिट. फलंदाज फिट. ये कहीं टर्निंग पॉइंट ना साबित हो जाए इस मैच का. जैसे कल के मैच में भी हमने देखा था बंटी ने धुआंधार शुरुआत की थी विकी स्पोर्ट्स कुक से टीम के लिए. वो भी रन आउट हुए थे और वहां से मैच काफी पलट गया था. ऐसे लग रहा था कि शायद कुक से टीम 75 रनों का पीछा आसानी से कर पाएगी लेकिन जैसे ही बंटी आउट हुए उसके बाद अन्य बल्लेबाज भी पीछे पीछे चले गए थे पेविलियन में. अरुण बहुत बढ़िया बैटिंग कर रहे थे. 2 रन भी मिल गए थे इस गेंद पर.
मुझे लगता है कि आवश्यकता नहीं थी तीसरे रन का जोखिम उठाने की। यदि आसानी से तीसरा रन उपलब्ध होता तो ठीक है, लेकिन यहाँ पर रिस्क उठाया गया और निखिल का सटीक निशाना। आणि लेखिनने मात्र जो खेळ खेळायला हवा आहे लहानपणी मात्र तो खेळ जास्तच खेळला असावा, ज्याप्रमाणे निशाणा अगदी परफेक्ट साधलाय. पण क्रिकेटचा भाग आहे, आपण म्हणू शकतो की तिसरी धाव घेण्याची आवश्यकता नव्हती, परंतु 3 धावा जर पूर्ण झाल्या असतात तर आपण असं म्हटलं तरी मात्र खूपच छान रन बिटवीन द विकेट आहे. क्रिकेटचा भाग आहे अजय. जी जी बिल्कुल, लेकिन निखिल को देखते हुए लगता है कि अभी भी उनका बचपन ही है। और इस बार बल्ला चलाया है, पॉइंट पर गलती, हालांकि नो बॉल का इशारा। मेरे ख्याल से क्रीज के बाहर पिच हुई थी, इसीलिए इस वाइट गेंद पर बल्ला चलाया था बैट्समैन ने। पता था कि नो गेंद है तो कोई जोखिम नहीं था, कैच जरूर ड्रॉप हुआ था लेकिन उसका कोई ज्यादा महत्व भी नहीं। 1 रन दौड़कर पूरा किया है सत्यम ने, सत्यम का खाता खुलता हुआ। बल्कि 2 पर पहुंचे सत्यम। टीम का स्कोर 18 रन। अगली गेंद फ्री हिट, सागर के पास मौका, बढ़िया शॉट, स्वीप कर दिया है, फील्डर बहुत दूर, नहीं पहुंच पाएंगे, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। खूपच मागणा षटक पाहतोय आपण, कारण आपण टार्गेट पाहिलं तर 42 धावांचा आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये निखिल पाटीलने तब्बल 22 धावा खर्च केल्या, म्हणजे अर्धा तो टप्पा आहे तो पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र पूर्ण केलेला आहे. माऊली स्पोर्ट आमने संघाने आणि आता मात्र विजयाचा लक्ष्य असणार आहे, समीकरण असणार आहे. 12 चेंडू आणि फक्त 20 धावींची गरज. तर नक्कीच आपण मित्रांनो थोडासा वेळ आहे तर आपण व्यासपीठावर जात आहोत. सन्मान स्वागताकडे आमनेगावचे विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय प्रकाशजी दलवी साहेब इथे मात्र उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण या व्यासपीठावर सन्मान करत आहोत. तर या गणेश बजे की आपण पुढे या, शुभ हस्ते आपण आज सन्मान करणार आहात. प्रकाशजी दलवी इथे मात्र उपस्थित झालेले आहेत, आमनेगावचे पोलीस पाटील आहेत. त्यानंतर आई गावदेवी बापगो संघाचे सर्वेसर्वा सन्माननीय यशवंतजी रणवी साहेब इथे मात्र उपस्थित झाले, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. इसी बीच चेन्नई ओवर की शुरुआत आतिश पाटिल द्वारा, खराब शुरुआत, वाइट गेंद के साथ शुरुआत की है, लेग स्टंप के बाहर भटक गए थे आतिश। अतिरिक्त रन मिलता हुआ माऊली स्पोर्ट्स को, स्कोर 23 रन, बचे हुए 12 गेंदों में 19 रनों की जरूरत। तर नक्कीच आपण या व्यासपीठावर सन्मान करत आहोत बापगाव गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि गावदेवी बापगाव संघाचे सर्वेसर्वा यशवंतजी रणवी साहेबांचा आपण या व्यासपीठावर सन्मान करत आहोत. आतिश एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, धीमी गति की गेंद इस बार स्वीप किया है और गेंद को निकालने में कामयाब रहे। गैप में गेंद जा रही है लॉन्ग लेग की तरफ, फील्डर कहीं ना कहीं वहां पर स्ट्रगल करते हुए नजर आए। इससे पहले कि फील्ड किया जाता 2 रन लेने का अवसर था सत्यम के पास। बड़ी ही सूझबूझ भरी बैटिंग करते हुए सत्यम दलवी कप्तान है माऊली स्पोर्ट्स आमने टीम के, स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 1 विकेट के नुकसान पर। त्यानंतर पडगे गावचे उद्योजक सन्माननीय प्रसन्नाजी भोईर इथे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी गणेश भजाग यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. और इस बार लॉन्ग वे शफल, ऑफ स्टंप के बहुत बाहर जाकर खेलने का प्रयास, लेकिन कहीं ना कहीं गेंद की जो दिशा थी वो थोड़ी खराब नजर आई। लेग स्टंप के बाहर गेंद निकल गई, अंदर की तरफ ला रहे हैं गेंदों को, लेकिन लाइन पर कंट्रोल अभी तक देखने को नहीं मिला है इस ओवर में आतिश पाटिल का। जिस तरह से पूरे टूर्नामेंट में उन्होंने गेंदबाजी की है वैसी गेंदबाजी अभी तक इस ओवर में देखने को नहीं मिली है। और बल्कि 2 गेंदों में उन्होंने 1 गेंद में 4 रन खर्च किए हैं, स्कोर आगे बढ़ता हुआ। इस बार बहुत ही बढ़िया गेंद और सफलता प्राप्त करते हुए आतिश पाटिल। तो विकेट का पतन हुआ है, दूसरा झटका लगा है सत्यम दलवी के रूप में माऊली स्पोर्ट्स आमने टीम को, स्कोर 26 रन, यानी कि अभी भी 16 रनों की आवश्यकता है। तर नक्कीच पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चांगला योगदान लाभलेलं आहे. आणि ओमसाई अमने लोणाट क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत सन्माननीय MD अर्थात मदन शेठ जाधव यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो. मी संजयजी बजागे
यांना मी विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. दिनेशजी बजागे, शंकर जाधव आणि बाळराम भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि सन्मान केला जात आहे या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मदन शेठ जाधव अर्थात MD नावाने खूप प्रसिद्ध असलेली ही व्यक्तिमत्व. इथे मात्र पाहतो या पंचांचा लेखबाचा इशारा, एक धाव मात्र मैच काफी रोमांचक स्थिति में है. आइए मैच पर ही अब फोकस करते हैं. 27 रन बने हैं, 15 रनों की जरूरत है, 9 गेंदें शेष. सागर के पास स्ट्राइक. सागर ने उठा दिया है, गेंद हवा में है, फील्डर भगवान गेंद के नीचे और बढ़िया कैच, बाउंड्री लाइन के नजदीक पाए गए सागर फुलोरे. काय खेळ इथे मात्र जे पाहायला म्हणतोय, कधी झुकतोय आमने संघाच्या बाजूने तर कधी झुकतोय सापेक्ष संघाच्या बाजूने, परंतु ज्या षटकाची जी आवश्यकता होती ना तो षटक इथे मात्र आतिश पाटील हाताळतोय. कारण पहिला ओव्हर जर पाहिजे 22 धावा खर्च केल्याचा निखिल पाटील, परंतु त्या कुठेतरी रिकव्हरी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. और हर हाई स्कोरिंग मैच में इस टूर्नामेंट में यही देखने को मिला है. पहले ओवर में चेस करने वाली टीम ने धुआंधार बैटिंग की है, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं उनकी गाड़ी थोड़ी सी रिवर्स गियर में भी चली गई है. विकेट्स लगातार गिरे हैं. पहला विकेट रनआउट के जरिए मिला था सापी टीम को. अरुण सोरगी बढ़िया टच में थे, 14 रन बनाकर रनआउट हुए. उसके बाद सत्यम 4 रन बनाकर आउट हुए और ये दूसरा विकेट झटक लिया है इस महत्वपूर्ण ओवर में आतिश पाटिल ने. आतिश बढ़िया गेंदबाजी कर रहे, ज्यादा रफ्तार नहीं दे रहे हैं और गेंद की पिच तक नहीं थे सागर, जिस वजह से कहीं ना कहीं स्ट्रोक थोड़ी गेंद जो है वो थोड़ी ऊपर चली गई थी, ज्यादा ऊंचाई थी स्ट्रोक में और अंतर पार नहीं कर पाए. सागर ने खाता भी नहीं खोला, निराश किया. 27 पर तीसरा विकेट गिरा है. बहुत ही दिलचस्प और रोचक क्रिकेट इस सेमीफाइनल मैच में देखने को मिल रहा है. नक्कीच खूप मोठी विकेट इथे मात्र प्राप्त केली आहे आतिश पाटीलने, कारण सागर फुलोरे असा फलंदाजी कोणत्याही षटकामध्ये तो मोठे फटके खेळू शकला असता, परंतु या ठिकाणी एक धावाचं योगदान दिलं नाही. आता मात्र या ठिकाणी बॅटच्या खालच्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श होतोय आणि डॉट चेंडू आलेला आहे आणि काय जल्लोष पाहायला मिळतो. खूपच संख्येने इथे मात्र पाठीराखी उपस्थित झालेले आहेत दोन्ही संघाचे आणि समीकरण आता मात्र पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आहेत, 15 धाबींची गरज. सामना पहिल्या ओव्हरमध्ये होता कुठे आणि आता मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय कुठे. यहाँ से तो कहना मुश्किल है कि किस टीम का पलड़ा भारी है. मुझे तो किसी भी टीम का पलड़ा भारी नजर नहीं आ रहा है. मैच नेक टू नेक चल रहा है, हेड टू हेड फाइट है, 50-50 मैच है. किरण के पास स्ट्राइक. आतिश के ओवर की अंतिम गेंद, राइट आर्म ओवर द विकेट. घुमाने की कोशिश, इनसाइड एज, गेंद काफी तेजी से ट्रेवल हो रही है वाइड स्पाइन लेग की दिशा में. गेंद निकल गई बाउंड्री के बाहर. किस्मत वाले 4 रन. यहाँ चल रहा है मैदान में, रन आने जरूरी है माउली स्पोर्ट्स के लिए. रन आते हुए वो कैसी भी तरह से क्यों ना आए, सारे गिने जाएंगे. गिनने के लिए यहाँ पर कमेंट्री बॉक्स में है स्कोरर दिनेश पाटिल, मैन फ्रॉम अमनेपाड़ा. स्कोर 31 पर पहुंच चुका है और आखिरी ओवर में जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता है माउली स्पोर्ट्स अमने टीम को. या ठिकाणी पाहिले तर गोलंदाज चेंडूची लेंथ खूपच चांगली पाहायला मिळाली होती, परंतु पहा दुर्भाग्य आहे गोलंदाजासाठी, कारण एज लागली, मोठी एज होती, मात्र चेंडू मात्र स्क्रीट झाला त्या ठिकाणी आणि काही वेग प्राप्त केला आहे. आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी काही क्षणानेच मात्र शुभागमन होणारे सन्मानित जगनजी पाटील, सन्मानित संजयजी म्हात्रे आणि सन्मानित करसनजी ठाकरे या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. परंतु जाऊया आपण मॅच दिवशी, कारण खूपच छान इथे मात्र पहिल्या सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 6 चेंडू विजयासाठी 11 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. आखिरी ओवर की जिम्मेदारी भगवान जादव के कंधों पर. एक हैट्रिक चटका चुके हैं इस टूर्नामेंट में. कल बढ़िया गेंदबाजी की थी सभी मैचेस में. कुल मिलाकर 6 विकेट्स भगवान के खाते में है इस टूर्नामेंट में. ऋषि के पास स्ट्राइक. भगवान की पहली गेंद, राइट आर्म राउंड द विकेट. बढ़िया गेंद, सीधी सीधी गेंद थी, लेकिन बल्लेबाज क्रॉस खेल बैठे, जिस वजह से संपर्क नहीं बना पाए. स्लॉक स्वीप की कोशिश की थी, पूरी तरह से चूक गए. पहली गेंद खाली चली गई है. अब 5 गेंदें बची है. 11 रनों की जरूरत है माउली स्पोर्ट्स को. आणि या चेंडूवर तुम्ही सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र कदाचित चांगला मिडल सुद्धा होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला आणि
त्याचमुळे पाहतोय चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. बॅट चेंडू आपल्या षटकाला सुरुवात करतोय म्हणजे कुठेतरी गोलंदाज कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी नक्कीच वाढेल. राऊंड द विकेट पुन्हा एकदा तशाच प्रकारची लेथ बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. काय गोलंदाजी अजय पाहायला होते प्रेशरच्या स्थितीमध्ये. खूपच छान. तारीफ करनी होगी. चीजों को बड़ा सिंपल रख रहे हैं, ऐसे नहीं कि कुछ ज्यादा वो ट्राई कर रहे हैं, एक्सपेरिमेंट कर रहे हैं अपनी गेंदबाजी में, सीधी सीधी गेंदें कर रहे हैं, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रख रहे हैं और बल्लेबाज वही गलती दोहरा रहे हैं, बार बार क्रॉस बैटेड स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे हैं. अब बल्ला बदला गया है, इससे क्या होगा? शॉट बदल पाएंगे क्या? संपर्क बना पाएंगे गेंद और बल्ले के बीच में? ऋषि, कई सारे सवाल है और सबसे बड़ा सवाल यह है कि फाइनल में पहुंचेगा कौन, माऊली स्पोर्ट्स सामने या फिर आई गावदेवी सापे? नाही की तुम्ही रस्ते किती बदलले तर तुमच्याकडे चांगले ड्रायव्हिंग करण्याची क्षमता आहे तर तुम्ही कुठली खराब रस्त्यावरती चांगली ड्रायव्हिंग करू शकता. इथे बॅट बदलले आहे परंतु या ठिकाणी नसीब बदलेल का हा फलंदाज ऋषि. वैसे योगी भी बहुत बढ़िया ड्राइवर है. अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट. बढ़िया गेंद, फुलर लेन ड्राइव किया है इस बार. कुछ हेलीकॉप्टर स्ट्रोक का अंदाज. निखिल पहुंचे हैं वहां पर, लॉन्ग ऑन की दिशा से दौड़े थे, मिसफील्ड हुआ लेकिन बैकअप अच्छा है. अरबाज द्वारा 2 रन. 3 गेंदे शेष है, 9 रनों की जरूरत है. चेजिंग कंपलसरी है, यानी कि मैच यदि टाई होता है तो फिर विजेता घोषित किया जाएगा सापे टीम को, क्योंकि उन्होंने पहले बल्लेबाजी की है इस मैच में. 3 गेंदे 9 रन. अब तो एक बड़ा हिट कंपलसरी हो गया मुझे लगता है माऊली स्पोर्ट्स के लिए. हो नक्कीच तुम्ही जर मोठे फरके खेळले नाही तर मात्र या धावांचा पाठलाग कदाचित होऊ शकणार नाही. परंतु क्षमता आहे, ऋषीकडे पण क्षमता आहे. त्यानंतर नवीन आलेला फलंदाज पाहिला तर किरणच्या बॅटमध्ये आपण एक चौकार सुद्धा पाहिलेला आहे. परंतु तुम्हाला क्षमतेनुसार इथे मात्र कामगिरी करावी लागेल. काय सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलचा सामना सुद्धा आपण पाहिला असेल, अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार स्थितीमध्ये गेला आणि मात्र हा पहिला सेमी फायनलचा सामना आज जबरदस्त प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळ आज आपण या ठिकाणी अनुभवतोय. दिलों की धड़कनें तेज कर देने वाला यह सेमीफाइनल मैच. इस बार दूर से खेलने का प्रयास, इनसाइड एज लगा है, गेंद जा रही है स्क्वायर लेग क्षेत्र में. बढ़िया फील्डिंग वहां पर. एक ही रन, 2 गेंदों में अब 8 रन चाहिए. क्या कमाल का मैच है. कमजोर दिल वालों के लिए ये मैच बिल्कुल भी बचा नहीं है. नक्कीच ज्याला कोणाला हृदयाचा विकार असेल तर प्लीज हे 2 चेंडू तुम्ही पाहू नका, कारण आयोजक जबाबदारी घेणार नाही. जबरदस्त सामना थ्रिलर. परंतु नक्कीच अजय अजूनही पिक्चर बाकी आहे असंच आपण म्हणू शकतो, कारण अजूनही विलन आला नाही आणि एंट्री झालेली आहे विलनची. पाहूया कशी प्रकारची एंट्री असेल. लेकिन जबरदस्त फाइट देखने को मिल रहा है दोनों टीमों के बीच में. जबरदस्त ये लड़ाई है. ऐसी लड़ाई तो सांप और नेवले के बीच में भी देखने को नहीं मिलती है. परंतु गोलंदाजाचं आता मात्र पाहिलं तर वर्चस्व पूर्णपणे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धाब्यांची गरज. किरण के पास स्ट्राइक. ओहो, किनारा लगा, आसान सा कैच और यहां पर जीत भी सुनिश्चित होती हुई आई गावदेवी सापे टीम की, क्योंकि अब एक गेंद में 8 रन चाहिए. यदि वाइड या नो बॉल नहीं होती है तो जरूर फाइनल में पहुंच जाएगी सापे टीम. भगवान की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. अंडर प्रेशर क्या कमाल की गेंदबाजी की है उन्होंने. नक्कीच सापे संघाला भगवानाकडे मात्र हात जोडण्याची मात्र कुठल्या प्रकारे गरज लागेल, कारण भगवान त्यांच्या समोर उभा आहे आणि खरोखर जे स्वप्न पाहिलं होतं अनिल दादानी, तो स्वप्न कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून आई गावदेवी सापे संघाचं नक्कीच साकार होईल. परंतु अजूनही शिल्लक आहे. इथे जर एखादा श्रेय चेंडू पाहायला मिळाला तर मात्र आमने संघाला अजूनही संधी निर्माण होईल. परंतु ही चुकी फक्त भगवानच करू शकेल या मैदानाच्या आतमध्ये. भगवान तो कुछ भी कर सकते हैं सभी को पता है. लेकिन माऊली स्पोर्ट्स सामने टीम के दर्शक इस समय कह रहे होंगे, हे भगवान 11 रन चाहिए थे. क्या बैटिंग की है बल्लेबाजों ने. डॉट पर डॉट गेंदें भी देखने को मिली और सिर्फ 3 ही रन भगवान ने खर्च किए हैं. सही समय पर विकेट भी प्राप्त किया है ऋषि का. एक गेंद 8 रनों की आवश्यकता है. आणि या सामने टर्निंग पॉइंट अजय जो अरुण चोरगे धावचीच्या बाद झाला तिथूनच मात्र सापे संघाने या सामन्यावर एक कब्जा निर्माण केला. बिल्कुल बिल्कुल. करेक्शन ये है कि ऋषि अभी भी है लेकिन किरण आउट हो चुके हैं 4 रन बनाकर. नए बैट्समैन नवनाथ तो यही सोच रहे होंगे कि कुछ तो चमत्कार हो जाए, एक आध अतिरिक्त गेंद मिल जाए. नक्कीच काय सामना इथे मात्र पाहायला आपल्याला प्रेक्षकांना. 1 चेंडू शिल्लक आहे, 8 धाब्यांची गरज. भगवान आमच्यापासून दूर जात असताना सामना करतोय फलंदाज आणि लीगल डिलिव्हरी आणि पहिला संघ गावदेवी स्पोर्ट्स सापे एंड हार्ड लक टफ लक माऊली स्पोर्ट्स आमने. लेकिन दोनों भी टीमों ने बहुत बढ़िया क्रिकेट खेला. बहुत ही जबरदस्त मनोरंजन हुआ